एसए न्यूज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आजच्या ठळक बातम्या। महाराष्ट्र सरकारने नवी औद्योगिक धोरण। राज्य सरकारने 40 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले असून पुढील 5 वर्षात 50 लाख नवी रोजगार निर्मितीचा मानस आहे। मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती। मुंबई महानगर क्षेत्रात 64,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये 7 ग्लोबल ट्रेड सेंटरचा समावेश आहे। वाधवन बंदर 2030 पर्यंत कार्यान्वित होणार। पालघर जिल्ह्यातील वाधवन बंदर प्रकल्पासाठी राज्य सरकारने 26% निधी देणार असून 2030 पर्यंत हा बंदर कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे। महाराष्ट्रातील इलेक्ट्रिकल वाहने महागणार। एप्रिल 2025 पासून 30 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिकल वाहनांवर 6% मोटर वाहन कर लागू होणार आहे, ज्यामुळे काही कारच्या किमती 3 ते 4 लाख रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे। राज्यातील रस्ते विकासाला गती। पुढील वर्षभरात 1500 किलोमीटर नवी रस्ते आणि 7,000 किलोमीटर विद्यमान रस्त्यांचे सिमेंट रस्त्यांमध्ये रूपांतर करण्याची योजना आहे। नवी लॉजिस्टिक धोरणाची अंमलबजावणी। राज्य सरकारने 10,000 एकर क्षेत्रावर लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यामुळे 5 लाख थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल। वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट योजनेची अंमलबजावणी। राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे। विमानतळ विकास प्रकल्पांना गती। वाधवन बंदराच्या विकासासोबतच 3ऱ्या मुंबई विमानतळाची योजना आखण्यात आली आहे, ज्यामुळे वाहतूक आणि व्यापाराला चालना मिळेल। विदर्भातील कापूस शेतकऱ्यांसाठी नवीन योजना। महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन अंतर्गत विदर्भातील कापूस शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, ज्यामुळे तांत्रिक वस्त्र उद्योगाला चालना मिळेल। महिला सक्षमीकरणासाठी कौशल्य विकास। रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मायक्रोसॉफ्ट यांच्या सहकार्याने 10,000 महिलांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे। नवीन बातम्यांसाठी बघत रहा एसए न्यूज चॅनल महाराष्ट्र। धन्यवाद।